श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलला आपण जर अद्यापी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं ही आमची नम्र विनंती आणि बेल आयकॉनवर क्लिक करावं, जेणेकरून वेळोवेळी आपल्याला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे त्याचं मृत्यूपत्र. लेखिका आहेत मानसी तामणकर. श्रोते हो, त्याचं मृत्यूपत्र या कथेचा पहिला भाग मी आता सादर करत आहे. जुहूच्या रस्त्यावर मी उगीच वेळ घालवण्यासाठी भटकत होतो. बरीच रात्र झाली असावी, पण किती वाजले याचा काही अंदाज येत नव्हता. कदाचित मध्यरात्र देखील उलटून गेली असावी. फिरत फिरत मी हॉटेल पामग्रो समोर आलो आणि एकाएकी माझे पाय जमिनीला जखडल्यासारखे झाले. पामग्रो मधून तो बंदुकीच्या सुसाट गोळीसारखा बाहेर आला. हॉटेलच्या पायऱ्या तो इतक्या वेगाने उतरला की जणू त्याच्या पायांना अस्तित्वच नव्हतं. साहजिकच माझी दृष्टी त्याच्यावर खेळली. 40शी उलटलेला निमगोरा, उंच, सुदृढ बांध्याचा तो तरुणपणी खरोखरच देखणा असला पाहिजे. पण यावेळेला तो भरपूर प्यायला होता. रस्त्यावर वाहनांची गर्दी होती, पण त्या गर्दीची त्याला पर्वा नसावी. आपल्याच धुंदीत तो रस्ता पार करण्यासाठी पुढे झाला. नक्कीच तो मृत्यूच्या जबड्यात चालला होता. काय सांगायचं, दैव माझं. त्याच्यावर लक्ष ठेवून मी जर त्याला मृत्यूच्या जबड्यातून वाचवलं नसतं तर ज्या परिस्थितीत मी आता पुरता गुरफटलोय तसा मुळीच गुरफटलो गेलो नसतो. पण मला जसं वागायला नको होतो तसंच वागलो. मी त्याला वाचवायला पुढे झालो. तो पाऊल उचलून पुढे टाकणार त्या क्षणी एक मोठी मॅक्स ट्रॅक्स कर्कशच्या हॉर्न वाजवत अगदी त्याच्या जवळून धडधडत पुढे गेली. जवळून कसली, अंगावरूनच चालली होती म्हणा ना. डोळ्याची पापणी लावते ना लावते तोच मी त्याच्या खांद्यावर झेप घेऊन त्याला मागे खेचलं आणि त्याचा मृत्यू टळला. मॅक्स ट्रॅक्सचा जाडा ड्रायव्हर त्याच्याकडे रागाने बघत गाडी न थांबवता पुढे निघून गेला. त्या दारुड्याच्या तोंडातून जडावलेले शब्द पडले, अरे देवा, मी तर आता मेलोच असतो की. मी त्याला माझ्या पकडेतून बाजूला केलं आणि त्याला सावरण्यासाठी पुढे येऊ लागलो, पण थांबलो. माझ्या लक्षात आलं की त्याच्या अंगावरचा सूट एकदम भारी किमतीचा आहे आणि मला त्याच्या खिशातील नोटांचा गंध येऊ लागला. स्त्री सौंदर्याखेरीज दुसरी कुठली गोष्ट मला संमोहित करत असेल तर ती म्हणजे पैसा. तो पुन्हा लटपटू लागला. मग मात्र मी त्याला हाताने आधार दिला. तू माझा जीव वाचवलास. जर तू हुशारी दाखवून मला मागे खेचलं नसतंस तर त्या गाडीने आज मला उडवलंच असतं. तुम्ही चाललायत कुठे? आपल्या घरी. घरी? हो, पण मला माझी गाडी मिळत नाहीये. काय, तुम्ही स्वतः गाडी चालवणार होतात? हो, पण माझी गाडी मिळाली तर. तू माझा जीव वाचवलास, आता मला माझी गाडी शोधायला मदत कर. मर्सिडीज, निळ्या रंगाची. मला दिसली नाही कुठे. गाडी कुठे पार्क केली होती? इथेच कुठेतरी मागच्या बाजूला. एक काम कर, मला तिथपर्यंत पोहोचव. मी मोठ्या मुश्किलीनं त्याला सांभाळत पामग्रोवच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर घेऊन आलो आणि अनेक गाड्यांमध्ये वेडीवाकडी उभी केलेल्या निळ्या शार मर्सिडीजकडे माझं लक्ष गेलं. गाडी खरोखरच आलिशान आणि देखणी होती. तो दारुड्या झोकांड्या खातात ड्रायव्हिंग सीटकडे वळला. तू पण चल माझ्या बरोबर. घरी पोचल्यावर तुझ्या उपकाराची परतफेड करावी म्हणतो. काही झालं तरी तू माझा जीव वाचवलायस. मला तुमच्या बरोबर यायला कोणतीच अडचण नाही, कारण इतक्या सुंदर गाडीचा तुम्ही सत्यानाश करावा असं मला वाटत नाही. माझ्या शब्दांचा रोख असा काही होता की तो माझ्याकडे रोखून पाहू लागला आणि हसला. तुला आवडली गाडी? माझी पण ही खूप आवडती गाडी आहे. तू चालवू शकतोस? त्याचा हा प्रश्न ऐकताच माझी मान नकळत होकारार्थी हलली. ठीक आहे, तू मला घरी पोचव.
ड्रायव्हिंग सीटच्या दारातून तो मागे वळला आणि मागचा दरवाजा उघडून धाडकन सीटवर पसरत पुटपुटला. 221 राजवीर पाली हिल, बांद्रा हिल टॉप सोसायटीच्या शेजारी. इंजिन स्टार्ट करून मी कार पुढे काढली. तुमचं नाव काय? मी त्याला विचारलं. राजवीर, राजवीर सरीन, तो अडखळत उत्तरला. त्यानं सांगितलेला पत्ता आणि नाव ऐकताच माझ्या लक्षात आलं की हा एक मोठा नावाजलेला चित्रपट निर्माता आहे. मर्सिडीजच्या आरामदायी सीटवर स्वतःला झोकून देताच राजवीर सरीनचे डोळे जडावले. काही सेकंदातच तो घोरू लागला. बँडस्टँडला वळसा घेऊन कार पाली हिलच्या दिशेने धावू लागली. हवेतील गारठा आता वाढू लागला होता. एका भव्य विला बाहेर मी मर्सिडीज उभी केली. प्रथम दर्शनीच विलाची श्रीमंती लक्षात येत होती. पापण्यात आणून राजवीर सरीननं माझ्याकडे पाहिलं. अरे हा, तुझं नाव काय? शफी अहमद, मी उत्तरलो. मी राजवीर सरीन. आपण सुरुवातीला नाव सांगितलं होतं हे राजवीरच्या लक्षात नसावं. त्या भव्य विलाचं नावही राजवीर विला असं होतं. कदाचित तू माझं नाव ऐकलं असशीलही. ते जाऊ दे, पण शफी, आता मजा येईल जेव्हा मी माझ्या पत्नीला सांगेन की तुझ्यामुळे ती विधवा होता होता वाचली म्हणून. तिला आनंद होईल. अचानक तो हसला आणि पुटपुटला. खरोखरच मोठी मजेदार घटना घडली. झोप जात असतानाच तो राजवीर विलाच्या पायऱ्या चढला. खिशातून किल्ली काढून मुख्य दरवाजाच्या लॅचमध्ये तो किल्ली फिरवण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला लॅच उघडता आला नाही. त्यानं शेवटी किल्ली माझ्या हातावर ठेवली. त्यानं लॅच उघडलं जात नाहीये, तू प्रयत्न कर. दरवाजा उघडून आम्ही हॉलमध्ये प्रवेश केला. समोर मोठं घड्याळ लावलं होतं. रात्रीची 1:10 झाली होती. माझी बायको कदाचित झोपली असेल, तो म्हणाला. तिला बिछाण्यात पडून वाचण्याची सवय आहे. तू झोपण्यापूर्वी काही वाचतोस का? नाही, त्याची आवश्यकता नाही वाटत. कधीतरी वाचतोही, तर कधी न वाचताही झोप येते. मी हॉलवर नजर फिरवली. अत्याधुनिक पद्धतीनं, अत्यंत नजाकतीनं हॉल सजवलेला होता. हॉलच्या शेवटच्या टोकाला एक छोटेखानी आकर्षक बार होता. 6 छोट्या छोट्या सिटीज तिथे ठेवल्या होत्या. एक जाहिरात कंपनी काढायचा विचार केलाय, कारण टीव्हीवर बऱ्याच जाहिराती येत असतात आणि त्या तयार करणाऱ्यांना बराच पैसा मिळतो. तू पण त्याच व्यवसायात आहेस का? नाही, मी वृत्तपत्रातील जाहिरात व्यवस्थापक आहे. लोकांच्या जाहिराती मिळवून मी वृत्तपत्रांना देतो. फार वैतागाचं काम आहे ते. खूप फिरावं लागतं त्याला. हो ना, खूपच वैतागाचं काम आहे. राजवीर सरींची नशा बहुतेक उतरायला लागली असावी, कारण तो माझं गांभीर्याने निरीक्षण करू लागला. माझा किंचित फाटलेला शर्ट, मळकी पॅन्ट आणि अंगठा तुटलेल्या चपलेवर त्याची नजर येऊन थांबले. माफ कर शफीर, पण तू बराच कडकीत दिसतोय. राजवीरचं बोलणं ऐकून मला लाज वाटली नाही आणि स्वतःची घृणा पण आली नाही. अचानक मला असं वाटू लागलं की गेली 3-4 वर्ष कोणीतरी भेटेल आणि आपलं नशीब उजळेल. असं जे वाटत होतं तसंच माणूस आता आपल्याला भेटलाय. मी विनम्र आवाजात म्हणालो. तुमचं बरोबर आहे. मी अतिशय दारिद्र्यात जगतोय. राग येणार नसेल तर विचारतो, महिन्याला किती कमाई होते? खूप मेहनत केली आणि नशीब बलवत्तर असेल तर 400-500 रुपये महिन्याला मिळतात. गेल्या महिन्यात तर फक्त 150 रुपये मिळाले. 400-500 रुपये? मुंबईसारख्या शहरात आणि जाहिरात व्यवसायातील माणसाला 400-500 रुपयात एक वेळचं जेवताही येणार नाही. आपल्या सोनेरी सिगरेट केसमधून सिगरेट काढत त्यानं माझ्याकडे अशा नजरेने बघितलं की जणू काही मी कोणीतरी एक प्राणीच आहे. तू माझा जीव वाचवून माझ्यावर अनंत उपकार केलाय, म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी करू इच्छितो. सरीन साहेब, पुन्हा असं म्हणून मला लाजवू नका. या परिस्थितीत दुसरा कोणीही असताना तरी त्याने माझ्यासारखंच केलं असतं. नेमक्या वेळी तू आला नसतास तर माझा चेंदामेंदा झाला असता, हे खरं आहे. पण क्षणभर समज, तू आलाच नसतास तरी तू एक भलाच माणूस मला वाटतो. आता काय सांगतो ते नीट ऐक. मला माझ्या मर्सिडीजसाठी
तुझ्यासारखं चांगलं व्यक्तिमत्व असलेल्या ड्रायव्हरची गरज आहे. मला माणूस असा पाहिजे की जो माझ्याबरोबर माझ्या घरातच राहायला पाहिजे. जेवण, कपडे याखेरीज महिना 2,000 रुपये पगार मी तुला देईन. पसंत आहे तुला? सांग. मला वाटलं होतं की नव्हे, मला आशा वाटत होती की तो माझ्या प्रसंगवदनाची तोंड भरून स्तुती करेल आणि नोटांची एखादी जाडजूड थप्पी माझ्या हातात कोंबेल. पण नोकरीचा विचार माझ्या मनात नव्हता. श्रीमंत आणि बड्या धेंड्यांच्या ड्रायव्हर्सची काय गत होते हे माझ्या इतर ड्रायव्हर मित्रांमुळे मला माहीत होतं. अशा ड्रायव्हर्सना 24 तास हुजरेगिरी करत मालकाचा कासोटा पकडून मागे मागे फिरावं लागतं. आणि म्हणून मला त्यानं दिलेली नोकरीची संधी मान्य नव्हती. पण नकारही मला गोड शब्दात द्यायचा होता. कारण जर मी शुष्क शब्दात नकार दिला असता तर कदाचित तो बक्षीस म्हणून मला जी नोटांची गड्डी देणार होता त्यात थोडीफार कपात केली असती. परंतु मी नकाराचे शब्द उच्चारण्यापूर्वी माझ्या पाठीमागे एक आवाज ऐकू आला. उगाच काहीतरी बोलू नकोस राजवीर, आपल्याला ड्रायव्हरची मुळीच गरज नाहीये. मी पाठीमागे वळून पाहिलं. अचानक विजेचा धक्का बसल्याप्रमाणे एक संवेदना माझ्या सर्वांगातून सरसरत गेली. 26-27 वर्षाची गोरीपान टंच तरुणी माझ्या पाठी उभी होती. राजवीर सरींची पत्नी. उंच, सडसडीत, निरोगी, चंचल नजर, नजरेत मादक आव्हान, लांबट चेहरा आणि धारदार नाक. एकूण राणी पद्मिनीच्या जवळपास पोचणारं अप्रतिम सौंदर्य तिच्या जवळ होतं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. शेवाळी रंगाची झिरझिरीत पारदर्शक सॅटिनची नाईटी तिनं परिधान केली होती. त्या झिरझिरीत पारदर्शकतेतलं सौंदर्य नजरेत मावत नव्हतं. मोहिनी, हा शफी अहमद. आज यानं माझा जीव वाचवला. यानं दाखवलेल्या आश्चर्यकारक प्रसंगावधानानं आज मी तुला इथे जिवंत दिसतोय. नाहीतर रस्ता ओलांडताना मी उडालच होतो. तुला सुद्धा याचे आभार मानावे लागतील, म्हणून मी याला सोबत घेऊन आलोय. काय काय सांगतोस राजवीर? यानं तुझा जीव वाचवला? मोहिनीच्या प्रश्नानं राजवीर सरीन ठसका लागेपर्यंत हसला. तू स्वतः सांग शफी, हिचा काही माझ्या बोलण्यावर विश्वास नाही. सरीन साहेब खरं सांगतायत मॅडम. मी त्वरित हालचाल केली नसती तर खरोखरच. वाक्य पूर्ण करू नये असं मला एकाएकी वाटलं, पण मी गप्प झालो. माझ्या अंगागातून एक शारा शिरशिरला. तिच्या काळ्याभोर विशाल डोळ्यातून चमत्कारी घृणा पाजरू लागली होती. क्षणभर मला वाटलं की तिची कोरडी झालेली बुबुळं जणू काचेचीच आहेत. फारच हुशार दिसतोयस तू. तिचा थंडगार स्वर मगाच्याच माझ्या सर्वांगातल्या शहाऱ्याला तीव्र करू लागला. तू त्याचे आभार नाही मानणार? राजवीरनं काहीशा नाराजीनं तिला विचारलं. नको माणूस आभार, पण मी मात्र त्याचे उपकार मानतो आणि मला उपकाराची फेड उपकारानं करता येत नाही. शफी चांगला ड्रायव्हर आहे आणि तो जगताप नोकरी सोडून गेल्यामुळे त्याच्या जागी मी शफीला नोकरीवर ठेवतो. अर्थात त्याला ही ड्रायव्हरची नोकरी पसंत असेल तरच. आपल्या पतीच्या राजवीर सरींच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत मोहिनी त्या कोपऱ्यातील छोटेखानी बारजवळ पोचली. तिथं असलेल्या दिव्याच्या प्रकाशात तिचा पारदर्शक पोशाख आणखीनच पारदर्शक झाला आणि त्या पोशाखाच्या आतील तिचं अंग प्रत्यंग अधिक स्पष्ट दिसू लागलं. तिच्या त्या कमनीय तारुण्यावर माझी नजर फिरू लागताच एक अनामिक थरथर माझ्या रक्तातून सळसळू लागली. राजवीर सरींची नोकरी स्वीकारणं याचा अर्थ मोहिनीचा सततचा सहवास. आणि मला तरी यापेक्षा आणखीन काय हवं होतं? तिच्या देहावरची माझी नजर मोठ्या प्रयासाने हटवून मी सरीन साहेबांकडे बघितलं. तुमची नोकरी मला मान्य आहे. इतकंच नव्हे तर ती करण्यात मला आनंद वाटेल. झालं. मी नोकरीला दिलेली मान्यता मात्र माझी 100 भरवायला कारणीभूत ठरली. मोहिनीनं स्वतःसाठी ग्लासात जीन ओतली आणि ती बार काउंटरवर झुकून उभी राहिली. तिच्या ओठांवर कडवट हास्य होतं. राजवीर, मला मान्य आहे की हा एक चांगला ड्रायव्हर असू शकेल, पण याच्याबद्दल आणखीन काही तुला माहिती आहे का? की असंच? ते नंतर बघता येईल. राजवीरनं तिचं बोलणं मध्येच तोडत अधीरतेने म्हणाला. बोल शफी, केव्हापासून हजर होतोस? जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हापासून साहेब. मग आत्तापासून तुझी नोकरी सुरू.
पहिलं काम म्हणजे माझी गाडी गॅरेजमध्ये नेऊन ठेवणं. एक चावी शफीच्या दिशेने उडवत राजवीर म्हणाला, गॅरेजच्या वरती 2 रूम आहेत, त्या जागेची ही किल्ली. ते तू आरामात झोपत जा. ड्रायव्हरचा युनिफॉर्म तिथेच असलेल्या कपाटात ठेवलेला तुला मिळेल. माझ्या अंदाजानुसार तो तुला फिट बसेल. तुझ्याच मापाचा असेल बहुतेक तो. बघून घे. ठीक आहे साहेब. आमच्याकडे गेले काही महिने कोणी नोकर-चाकर नाहीत. राजवीर बोलत राहिला. प्रत्येक काम मोहिनीलाच करावं लागतं. तेव्हा तिला घरकामात पण मदत करत जा. आणि एक महत्वाचं, स्वयंपाक आम्ही घरी करत नाही. तुला हवं असेल तर तू सामान आणून तुझ्या रूममध्ये तू स्वयंपाक करू शकतोस. स्वयंपाक सामानाचं बिल मी देत जाईल. बोलता बोलता त्याने एक जांभई दिली आणि निरर्थक हसला. मी त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होतो. नोकरांशी कसं वागावं ते आम्हाला माहीत आहे. तू आमची काळजी घे, आम्ही तुझी काळजी घेतो. होय साहेब, गुड नाईट. मी राजवीर सरींकडे हसून पाहत म्हणालो आणि मग मोहिनी मॅडमकडे वळून तिलाही गुड नाईट म्हणून बाहेर पडण्यासाठी दाराच्या दिशेने चालू लागलो. पण मोहिनीने कोणताच प्रतिसाद दिला नाही. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा तिरस्कार स्पष्ट दिसत होता. पण मला त्या तिरस्काराची पर्वा नव्हती. बायकांच्या मनातला तिरस्कार प्रेमात कसा बदलायचा हे मला ठाऊक होतं. किंबहुना तेवढ्या एकाच उद्योगात मी तरबेज होतो. मर्सिडीज गॅरेजमध्ये ठेवताना तिथं आणखीन 2 गाड्या मला दिसल्या. एक होती मारुती 1000 आणि दुसरी मारुती 800. गॅरेजच्या वर ड्रायव्हरसाठी राखीव असलेल्या 2 रूम मी पाहिल्या. रूमवरून माझ्या लक्षात आलं की पहिला ड्रायव्हर जगताप एकाएकी नोकरी सोडून गेला असला पाहिजे. कारण खोलीत त्याचं सामान आणि कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. किचनच्या ओट्यावर खरकटी भांडी तशीच पडून होती. बाहेरील खोलीत सिगरेटची थोटकं पडली होती. पण मला काही वाटलं नाही ते पाहून. ना मला घृणा वाटली, कारण माझी स्वतःची जागा या जागेपेक्षाही भयानक घाणेरडी होती. मी कपडे बदलून झोपायच्या तयारीत होतो. अंगात घातलेले कपडे त्या जगताप नावाच्या ड्रायव्हरचे होते. थोडेसे सैलसर पण स्वच्छ होते. उद्या घरी जाऊन आपले कपडे घेऊन येण्याचं ठरवून मी पलंगाकडे वळलो. इतक्यात बाहेर जिन्यावर कोणाची तरी पावलं वाजली. मी दरवाजा उघडून गॅलरीत आलो. जिन्याच्या पायरीवर मोहिनी उभी होती. मी तिला दिसत नव्हतो, पण ती वर माझ्या खोलीच्या दिशेने पाहत होती. ती दरवाजा ढकलून आत आली. मी अत्यंत साध्या आवाजात म्हणालो, बोला बाईसाहेब. माझा आवाज ऐकताच मोहिनी घाईघाईने म्हणाली, कमाल आहे तुझी शफी. तुझी इथं खरं तर मुळीच गरज नाहीये. राजवीर तुझ्या उपकाराखाली दबला गेल्यामुळे तसं म्हणतोय, पण त्याला ड्रायव्हरची गरज नाहीये. हे बघा मॅडम, राजवीर साहेबांनी मला नोकरी दिली आहे, तेव्हा त्यांना गरज आहे की नाही याचा विचार त्यांनी करावा, नाही का? पण ते यावेळी पूर्ण दारूच्या नशेत आहेत. शुद्धीत नसल्यामुळे ते काहीतरी बोलून गेले होते. ठीक आहे, जर उद्या सकाळी त्यांनी मला जायला सांगितलं तर मी इथून निघून जाईल. चालेल? मोहिनीचे मादक डोळे क्षणभर चिंतेने झाकोळल्यासारखे झाले. तुझ्याच भल्यासाठी सांगते मी. तुला माहित आहे, पहिला ड्रायव्हर पगार न घेताच पळून गेला. कारण माझ्या दारुड्या पतीजवळ नोकरी करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. तुला सुद्धा कठीण जाईल. मी लहान सहान गोष्टींना घाबरत नाही मॅडम. ज्या दिवशी मला इथे नोकरी करणं अशक्य होईल त्या दिवशी मी नोकरी सोडून निघून जाईल. तरी मी तुमच्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. दारूच्या नशेत माझ्या नवऱ्यानं तुला नोकरीवर ठेवलंय. आता मोहिनीचा स्वर कठोर झाला. तुझी इथे काडीची गरज नाहीये. हातातील 100च्या नोटा माझ्या समोर फडफडवीत ती गरजली. हे पैसे घे आणि इथून ताबडतोब चालता हो. घटना आपल्या दैवानुसारच घडतात हे खरंय. नियतीच प्रत्येक गोष्ट ठरवत असते. मोहिनीचं म्हणणं ऐकून मी जर त्या क्षणी निघून गेलो असतो तर बरं झालं असतं. पण मी तसं केलं नाही. मी फक्त तिच्याकडे पाहिलं आणि ठामपणे म्हटलं, जर राजवीर साहेबांनी सांगितलं तर मी जाईन इथून. माझा निश्चयी स्वर ऐकून ती 2 पावलं पुढे झाली. तुझा कदाचित गैरसमज झालेला दिसतोय की तू इथं राहून राजवीरच्या पैशांवर बऱ्यापैकी हात मारू शकशील. पण हा तुझा मूर्खपणा आहे. तू इथून न जाण्यात फार मोठी चूक करतोयस. कोणत्याही बाबतीत गैरसमज करून घेण्याची मला सवय नाही. मला फक्त नोकरी हवी होती आणि ती मला मिळाली. मी असं म्हणताच मोहिनी कुत्सित हसली.
राजवीर साहेबांनी तुला नोकरी तर दिलीच, पण पगार कुठून देणार आहेत? ते पगार देऊ शकत नाहीत, कारण पुढच्याच काही दिवसात तुझे राजवीर साहेब रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. हा डामडौल बंगला, 3-3 गाड्या, हे सारं फार दिवस राहणार नाही. माझी उत्सुकता जागरूक झाली. या सगळ्या गोष्टींशी माझा संबंध नाही आणि त्याबद्दल अधिक माहिती मिळावी किंवा मिळवावी असं मला वाटत नाहीये. मी बेधडक बोललो. ती माझ्याकडे अत्यंत घृणेने पाहत कठोर पण दम दिल्याप्रमाणे म्हणाली, मी तुला सावध करण्याचा प्रयत्न केला. बस, आता तुला योग्य वाटेल तसं वाग. पण मला एक सांग, तू खरोखरच त्याचा जीव वाचवला? तिनं फेकलेल्या प्रश्नाच्या स्वरात संशयाचं भूत प्रकटलं होतं. मला एका क्षणाचा जरी उशीर झाला असता तर मी तो क्षण आठवताच उत्साहाने बोलू लागलो. तर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅकच्या खाली त्यांचा देह आला असता आणि एव्हाना तुम्ही विधवा म्हणून माझ्या समोर उभे राहिला असतात. राजवीर साहेबही असंच म्हणाले ना? हो. मोहिनीच्या मनात काय चाललंय याचा अंदाज घेत मी क्षणभर तिच्या चेहऱ्याकडे टकलावून पाहिलं. तिची संशयी नजर जणू माझ्या मनाचा ठाव घेत होती. जर मला माहित असतं की राजवीर साहेबांना मरू देणं तुम्हाला अधिक आवडलं असतं तर कदाचित त्यांना वाचवण्याचा मी प्रयत्न केला नसता. तिची नजर झेलत मी म्हणालो. मोहिनीचा चेहरा पूर्णतः भावहीन होता, पण डोळ्यात एक वेगळ्या प्रकारची चमक मला दिसली. खरंच शफी, तसं केलं असतंस तर फार बरं झालं असतं. खरंच, ती पुटपुटली आणि एकाएकी वळून जिन्याच्या पायऱ्या उतरू लागली. पहाटेच्या अंधारात मी नुसताच डोळे विस्फारून पायऱ्यांवरून उतरणारं सळसळीत पाठमोरं कमनीय सौंदर्य पिऊ लागलो.